तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना 2 वेळा आधार क्रमांक, 2 वेळा ओ-टी-पी टाकल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होते आणि या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहे। यामध्ये तुम्हाला होय सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये होय सिलेक्ट करायचं, कोणत्या ऑप्शनमध्ये नाही सिलेक्ट करायचं, याबद्दल भरपूर लाडक्या बहिणी के-वाय-सी करताना कन्फ्यूज होत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण क्लिअर माहिती समजून सांगणार आहे की कोणी होय सिलेक्ट करायचं आणि कोणत्या बहिणींनी या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही जर या ठिकाणी चुकीचं ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा तुमचा अर्जसुद्धा रद्द होऊ शकतो। त्यामुळे बघा, होय सिलेक्ट करायचं की नाही सिलेक्ट करायचं आणि त्यामागे कारण काय असणार आहे सिलेक्ट करण्यामागे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, पहिला नंबरचा पॉईंट या ठिकाणी समजून घ्या। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। या ठिकाणी काय सिलेक्ट करायचं? तर बघा, जास्तीत जास्त बहिणींनी या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं आहे। जास्तीत जास्त बहिणींनी या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं आहे। त्यामागे बघा कारण काय आहे, या ठिकाणी आपण या पॉईंटला जे आहे ते होकार देत आहे की निवृत्ती वेतन घेत नाही आणि सरकारी नोकरीवर नाही। या ठिकाणी बघा, नाही ऑप्शन दिलेला आहे आणि आपण या पॉईंटसाठी त्यांना सहमती देत आहे की आमच्या कुटुंबात अशा प्रकारचा कोणताच व्यक्ती नाही। आपण सहमती देत आहे की होय बाबा, अशा प्रकारचा कोणताच व्यक्ती आमच्या कुटुंबात नाही, त्यासाठी आम्ही होय ऑप्शन असं सिलेक्ट करत आहे। नसेल तर होय ऑप्शन असं सिलेक्ट करा। आणि आता बघा, नाही ऑप्शन कोणाला सिलेक्ट करायचं आहे? तर बघा, अशा प्रकारचा जर कोणताच व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शन घेत असेल किंवा पेमेंट घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे तुम्ही या गोष्टीला सहमती देत नाही, या पॉईंटला सहमती नाही, कारण पेन्शन घेता किंवा तुमच्या कुटुंबात पेमेंट मिळते त्यामुळे या गोष्टीला तुम्ही सहमती देत नाही। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। तर बघा, तुम्हाला हा मुद्दा समजला असेल। तर बघा, दुसरा पॉईंट या ठिकाणी आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। आता या ठिकाणी काय सिलेक्ट करायचं? तर बघा, या ठिकाणी जास्तीत जास्त बहिणींनी होय असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यामध्ये मी तुम्हाला कारणसुद्धा सांगणार आहे आणि काही बहिणींनी नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, त्यांना का बरं नाही सिलेक्ट करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर बघा, तुमच्या कुटुंबात जर खरंच फक्त एकच विवाहित आणि फक्त एकच विवाहित बहीण लाभ घेत असेल तरच तुम्ही होय असं ऑप्शन सिलेक्ट करा। आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त बहीण लाभ घेत असेल, 2, 3, 4 बहिणी एका राशन कार्डवर लाभ घेत असेल तर या ठिकाणी नाही असं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। कारण तुम्ही या पॉईंटला संमती देत आहे आणि तुम्ही शासनाला सांगत आहे की होय बाबा, खरंच आमच्या कुटुंबामध्ये फक्त एकच अविवाहित आणि फक्त एकच विवाहित बहीण लाभ घेत आहे, त्यामुळे तुम्ही होय असं ऑप्शन सिलेक्ट करत आहे। आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा 3 पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत असेल आणि तुम्ही जर होय असं ऑप्शन सिलेक्ट केलं तर के-वाय-सीमध्ये तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। कारण राशन कार्डवर ऑलरेडी चौकशीमध्ये भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज गेलेले आहे आणि पतीचं आधार कार्ड मागण्यामागचा शासनाचा उद्देश तोच आहे की कोणत्या कुटुंबामध्ये किती लाभार्थी बहिणी लाभ घेत आहे हे के-वाय-सीवरून माहीत करायचं आणि त्यांचे अर्ज रद्द करायचे। तर बघा, आता नाही कोणाला सिलेक्ट करायचं ते सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर करत आहे। जर कुटुंबामध्ये एका राशन कार्डवर 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरले असतील आणि त्या लाभ घेत असेल किंवा त्यांचा लाभ बंद झाला असेल आणि चौकशीनंतर तर त्यांचा लाभ सुरूच होणार आहे, पण तुम्हाला या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं आहे जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत असेल तर, म्हणजे जास्त विवाहित बहिणी लाभ घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे त्यांना क्लिअर सांगायचं आहे की हा पॉईंट आमच्या कुटुंबामध्ये बसत नाही। तुम्ही जर या ठिकाणी 2, 3, 4 बहिणी लाभ घेत आहे आणि तुम्ही जर होय सिलेक्ट केलं आणि के-वाय-सीमध्ये जर तुमचा डेटा सापडला तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो किंवा तुमचे पैसे कॅन्सल होऊ शकतात। त्यामुळे बघा, फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित बहीण लाभ घेत असेल तरच होय सिलेक्ट करा, जास्त बहिणी लाभ घेत असेल तर नाही सिलेक्ट करा। तुम्हाला हे दोन्ही पॉईंट समजले असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं के-वाय-सी पूर्ण करू शकता। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।